थंडीमध्ये ना काहीतरी गरमागरम आणि त्याबरोबर ना खमंग खावंसं वाटतं. सकाळचा नाश्ता असू दे किंवा चहासोबत. चला तर मग ही भन्नाट रेसिपी बनवूयात. सुरुवातीला एक वाटण बनवू. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 6 ते 7 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे काप घेतले, 1 चमचा बडीशोप आणि 1 चमचा जिरे घातले. त्यानंतर 2 ते 3 इतक्या लाल मिरच्या बारीक कट करून घेतल्या आणि 1 चमचा कसुरी मेथी घातली. यामुळं काय होतं, खमंगपणा पण येतो. आता हे सगळं आपल्याला ओबड-धोबड असं वाटून घ्यायचं आहे. आलं, लसूण आणि कसुरी मेथी यांचा फ्लेवर ना खूप छान येतो. आपलं वाटण जे आहे ते तयार झालं आहे. वाटण तुम्ही पाहू शकता किती छान असं थोडंसं मोठं-मोठं असेल ना, तर खायला पण खूप मस्त वाटतं. आता हे एका साईडला ठेवून घेऊयात. त्यानंतर इथं तर बघा मी अर्धी वाटी इतकी चणा डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ घेतली होती. ती स्वच्छ धुवून घेतली. 2 पाण्या न धुवून घेतल्यानंतर पाणी घालून साधारणपणे रात्रभर किंवा 4 ते 5 तास ही डाळ चांगली भिजवून घेतली. माझी आई ना बऱ्याच वेळा रात्रभर डाळ भिजवते, पण वेळ कमी असेल तर तुम्ही 3 ते 4 तास पण भिजवू शकता. डाळ बघा आकारानं अगदी छान फुललेली आहे. ह्यातलं जे काही एक्स्ट्राचं पाणी होतं ते मी काढून घेतलं आणि पूर्ण डाळ अगदी कोरडी करून घेतली. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण ही संपूर्ण डाळ काढतोय. अर्धी वाटी डाळीमध्ये साधारणपणे आपण ही 4 ते 5 लोकांना पोटभर होईल अशी रेसिपी बनवू शकतो. आता ह्यामध्ये ना आपण पाव वाटी इतकं पाणी घालतोय. अर्धी वाटी डाळ घेतली म्हणून मी पाव वाटी पाणी घेतलेलं आहे आणि हे सगळं आपल्याला अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. जेव्हा आपण ही डाळ मिक्सरमधून वाटणार आहोत ना, तेव्हा अजिबात डाळ अखंड किंवा मोठी-मोठी राहता कामा नये. अगदी चांगली बारीक जशी पेस्ट आपण करतो ना, तर त्याच पद्धतीने आपल्याला ही करून घ्यायची. तर संपूर्ण बघा सगळं मी बारीक असं वाटून घेतलंय. कुठेही डाळ माझी किंवा मोठे-मोठे अजिबात तुकडे नाही आहेत. तर परफेक्ट असं आपलं वाटण तयार झालंय. आता हे एका मोठ्या परातीमध्ये काढूयात. बऱ्याच जणांनी ह्या परातीबद्दल मला विचारलं होतं, मला नक्की पुढे सांगेन. आता यामध्ये आपण 2 चमचे इतका बारीक रवा घातला. त्यानंतर आपण वाटून घेतलेलं संपूर्ण वाटण घातलं. 1 मोठा चमचा मी धणे पावडर घातली. भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली मी कोथिंबीर घातली. पाव चमचा इतकी आपण हळद पावडर घालूयात. चवीनुसार आता आपण मीठ घालणार आहोत. 1 चमचा ओवा घेतला, थोडासा हातावरती घसकटून घ्यायचा म्हणजे ओव्याचा जो काही फ्लेवर आहे ना तो खूप मस्त लागतो आणि त्याबरोबर आपण डाळ वापरले त्यामुळे पोटाचा त्रास होऊ नये म्हणून मी तो वापरले. त्यानंतर पाव चमचा हिंग घातलं. आता हे सगळे जिन्नस सुरुवातीला चांगले मिक्स करून घ्यायचे म्हणजे डाळीसोबत सगळे मसाले आणि मीठ हे सगळं चांगलं असं मिक्स होतं. ह्यामध्ये कोणतेही वेगळे एक्स्ट्राचे मसाले जात नाहीत. अगदी घरातलीच रेसिपी असल्यामुळे तुम्ही केव्हाही बनवू शकता. हे सगळं बघा चांगलं असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर आता आपण ह्यामध्ये पीठ घालतोय. तर इथं बघा मी ज्या वाटीने डाळ मोजली त्या वाटीने मी 2 वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलंय. पण सुरुवातीला थोडंसं पीठ घालायचं आणि नंतर पुन्हा हे मिक्स झालं की मग हळू लागेल असं पीठ घालून घ्यायचं. एका वेळी पीठ घातलं तर हे गोळा चांगला होत नाही म्हणून मी थोडंसं पीठ घालते. आता परातीबद्दल सांगायचं झालं तर ही माझ्या आजीची परात आहे. आमच्याकडे बऱ्याच अशा पितळेच्या जुन्या वस्तू आहेत आणि त्याच मी माझ्या किचनमध्ये ठेवलेल्या आहेत. बऱ्याच जणांनी विचारलं, आताही लोकल मार्केट किंवा लोकल दुकानमधून तुम्हाला हे भेटू शकतात. तुम्हाला माझी पितळेची भांडी पाहायला खूप आवडतात असं मला बऱ्याच जणांनी कमेंट केले होते. तर त्याबद्दल खरं थँक्यू. ही माझी आजी आणि आत्याच्या सगळ्या भांड्या आहेत. तर त्यांच्याकडून पण तुम्हाला सगळ्यांना थँक्यू म्हणते मी. तर आता इथं बघा गोळा चांगला असा मिक्स करून घेतला. थोडंसं आता बघा हे मऊसूत होतंय. तर राहिलेलं जे काही पीठ आहे ते पण आपण घालायचं. आता तुम्ही जर डाळ वाटताना जास्त पाणी घातलं असेल तर थोडं जास्त पण पीठ मावू शकतं. फक्त आपल्याला गोळा जो आहे तो घट्ट बनवायचा. आता किती घट्ट बनवायचा हे पण सांगते. आपण पुरीचं वगैरे पीठ करतो तो गोळा खूप घट्ट असतो, पण त्याच्यापेक्षा थोडासा सैल आपल्याला हा गोळा मळायचा आहे. म्हणजे कणकेपेक्षा थोडासा घट्ट आणि पुरीच्या कणकेपेक्षा थोडासा पातळ असा गोळा मळायचा. म्हणजे ही रेसिपी ना अगदी टुम्म अशी फुगते. आता सगळ्यात शेवटी इथं बघा मी 1 चमचा तेल घातलं. यामुळे रेसिपी अगदी छान अशी खस्ता बनते. हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घेतलं. मी डाळ वाटताना जास्त पाण्याचा वापर केला नव्हता. त्यामुळे मला बरोबर इथं 2 वाटी गव्हाचं पीठ लागले आणि आपण जो 2 चमचे रवा वापरला तो पण बऱ्यापैकी याच्यामध्ये मिक्स झालेला आहे. गोळा बघा सगळा चांगला मळून घेतला. आता किती घट्ट आहे हे पण मी तुम्हाला दाखवते. तर अशा पद्धतीनं हा घट्ट गोळा मळून घेतला. 5 ते 10 मिनिटं रेस्ट करून घ्यायचा आणि त्यानंतर आपण लिंबा एवढ्याचे गोळाकार असे गोळे करून घेतोय. आता तुम्हाला आपण पुरी किती मोठी किती छोटी हवी ह्यावरती गोळ्याचा आकार कमी किंवा जास्त पण करू शकता. तर मी मध्यम आकाराच्या पुऱ्या बनवते त्यामुळे मी थोडा मोठा गोळा घेतलेला आहे. सगळे गोळे बघा माझे छान असे करून तयार झाले. आता पोळपाट लाटणं घेतलं, त्याला पण बघा थोडंसं तेल लावून घेतलं जेणेकरून पुरी जी आहे ती अजिबात खाली चिकटणार नाही आणि हलक्या हाताने आता आपण ही जाडसर लाटतोय. आता बरेच जण नाही तर पीठ लावतात, तर पीठ अजिबात लावू नका कारण पीठ लावलं की आपण जेव्हा ह्या पुऱ्या तळतो तेव्हा संपूर्ण पीठ आपल्या तेलामध्ये उतरतं. तसं होऊ नये म्हणून मी तेल लावलं आणि पुरी लाटताना मी जाडसर पण लाटली. त्यामुळे काय होतं पुऱ्या अगदी टम्म फुगतात. सगळ्या पुऱ्या आपण एकावेळी लाटून घ्यायच्या आणि मग सगळ्या आपण एकत्र तळायच्या म्हणजे आपला वेळ पण वाचतो आणि अगदी लाटूनची प्रोसेस झाली की मग तळता येतं. तर सगळ्या पुऱ्या बघा मी अगदी अशा पद्धतीने थोड्या जाडसर अशा लाटून घेतल्या. संपूर्ण पुऱ्या बघा
मसालाही खूप छान आणि एकाच आकाराच्या मी अशा लाटून घेतलेल्या आहेत. पुऱ्या लाटेपर्यंत ना एका बाजूला गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल गरम झालं की गॅस मध्यम करायचा आणि सुरुवातीला आपण एक एक पुऱ्या टाकून तळून घ्यायच्या. पुरी तेलामध्ये टाकली की अशा पद्धतीने तेल थोडंसं उडवून घ्यायचं. म्हणजे काय होतं, पुरीचा आकार आहे तो अगदी टम्म फुगतो. थोडंसं प्रेस केलं तरी पण चालू शकेल. तुम्ही पाहू शकता वेगळं कोणतीही प्रोसेस नाही आहे, मात्र पुरी ना अगदी फुग्यासारखी टम्म अशी फुगते. तुम्ही जर माझ्या पद्धतीनं जर या पुऱ्या बनवल्या तर मी तुम्हाला 100% खात्रीने सांगते तुम्हा सर्वांना ही रेसिपी खूप आवडेल. चहा असू दे, सकाळचा नाश्ता असू दे किंवा पाहुणे येणार म्हणून काहीतरी वेगळं बनवायचं तर तुम्ही नक्कीच या मस्तपैकी अशा डाळीच्या मस्तपैकी खमंग मसाला पुऱ्या बनवू शकता. एक पुरी काढून घेतली तर बाकी सगळ्या पण पुऱ्या आपण अशाच पद्धतीने तळून घेऊयात. माझी प्रत्येक पुरी अगदी टम्म फुगलेली आहे. तुमच्या पण पुऱ्या 100% फुगतील. तर मस्त अशा ह्या गरमागरम आणि खमंग पुऱ्या काढून घ्यायच्या. बाहेर कुडकुडी थंडी आहे आणि अशा गरमागरम मस्तपैकी खमंग मसाला पुऱ्या असतील, सोबत कोणतीही चटणी किंवा दही असेल तरी पण चालेल. तुम्ही प्रवासामध्ये पण ही रेसिपी घेऊन जाऊ शकता. तुम्हाला माझी आजची ही मस्त अशी डाळीची खमंग मसाला पुरी कशी वाटली हे कमेंटद्वारे कळवा. तुम्हाला जर आधी ही रेसिपी माहीत असेल तर नक्की मला अजून पण रेसिपी वेगवेगळ्या सांगत चला. पुन्हा अशाच छान आणि सोप्या रेसिपीसोबत भेटणार आहोत. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची काळजी घेत राहा. आणि हा व्हिडिओ कोणत्या गावातून पाहता हे मात्र मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.